घेतलीये. मला ऍक्च्युअली सायकोलॉजीचे बेसिक्स माहित आहेत. मागच्या वेळेस मी तुम्हाला बऱ्यापैकी सायकोलॉजी म्हणजे मागच्या टर्मला माझा अंदाज सायकोलॉजी म्हणजे काय किंवा मानसशास्त्राचा शब्द कुठून डेव्हलप, सायकोलॉजी हा शब्द कुठून डेव्हलप झाला हे बऱ्यापैकी. तरी पण एक आपण रिव्हिजन करू, पटकन क्विक रिव्हिजन करू की मानसशास्त्र म्हणजे पहिल्यांदा काय सांगितलं गेलं, अरिस्टॉटलनी आत्म्याचं शास्त्र सांगितलं. नंतर मॅकडुगलनी मनाचं शास्त्र सांगितलं. सिगमंड फ्राईडनी अबोध मनाचं शास्त्र सांगितलं किंवा जाणीवेचं शास्त्र सांगितलं. त्याच्यानंतर ते वर्तनांचं शास्त्र म्हणून डेव्हलप झालं आणि ही व्याख्या बऱ्यापैकी म्हणजे सामान्यकृत झाली. ऍक्च्युली ती पण परिपूर्ण नाहीये, कारण वर्तन हे फक्त बाहेरचं वर्तन दिसतं, अंतर्गत वर्तन आपल्याला माणसाच्या मनात काय चाललंय ते दिसत नाही. तरी पण व्याख्येमध्ये त्यांनी कंसामध्ये शब्द केला की बाह्य वर्तनांचा अभ्यास करणे, म्हणजे मानसशास्त्रातील वर्तनांच्या विविध पैलूंचा जो अभ्यास करणारे शास्त्र त्याला आपण मानसशास्त्र असं म्हटलं गेलं. आणि ते आधी बऱ्यापैकी कशामध्ये होतं, तत्वज्ञानामध्ये होतं आणि 19व्या शतकाच्या आसपास त्याचं तत्वज्ञानापासून मानसशास्त्र ही शाखा बाजूला केली गेली. आता अरिस्टॉटलचा शिष्य आहे प्लेटो, तर तो काय म्हणतो की ज्ञान काय अंतर्भूत असतं, म्हणजे ते ऍक्च्युली त्याला असं वेगळी ज्ञान कुणीकडून आपण मिळवत नाही, तर ते आपल्याला स्वतःमध्येच असतं ते, कारण ते आपण त्याचं अनालाइज करतो, त्याचं विश्लेषण करतो, ते समजून घेतो आणि मग ते ज्ञान सगळीकडे अस्तित्वात आहे, अंतर्भूतच आहे. ते आपण फक्त काय करतो, समजून घेतो किंवा आपल्यामध्ये ज्ञान घेण्याची कपॅसिटी आहे किंवा ते ज्ञान समजून किंवा नॉलेज घेण्याची कपॅसिटी आपल्याकडे आहे. हम्म पण त्याच्या उलट जॉन काय म्हणतो, जॉन प्लॉक त्याच्या मते काय म्हणतो की प्रत्येक मूल हे कोरीपाटी घेऊन आलेलं आहे आणि अध्ययन आणि अनुभवातून मिळालेल्या ज्ञानाद्वारे आपण हे करू शकतो. म्हणून ते जॉन प्लॉकच्या मते काय तर त्यांचं असं म्हणणं होतं की जॉन प्लॉकच्या मते की मुलं आपण म्हणतो मातीचे गोळे आहेत, तुम्ही त्याच्यावर कसे संस्कार करताल तसे ते घडतात. तसंच त्याचं म्हणणं होतं की कुठलाही विद्यार्थी द्या मला तुम्ही, तर त्याला तुम्हाला समजा एका विद्यार्थ्याला तुम्हाला इंजिनियर बनवायचं तर तुम्हाला विद्यार्थी लहानपणीच द्या, तर त्याच्यामध्ये मी त्या गोष्टी तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला अंतर्भूत करून त्याला शिकवून मी तुमच्याकडे पाठवतो. तुम्हाला वाटतं की एक लहान अगदी जे मूल आहे की त्याला पायाकडे पाठवा, तर त्याला मी तुम्हाला डॉक्टर बनवायचं, तर तुम्ही त्याचं असं म्हणणं होतं की कोरीपाटी असतात मुलं, त्यांना आपण काय त्याच्यामध्ये पाठीवरती आपण काय मोटिवेट करतो, काय त्यांच्यामध्ये विचार भरतो किंवा कसं आपण त्यांना वाढवतो त्याच्यावरती त्यांच्या बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. तर सायकोलॉजी शब्द दोन ग्रीक शब्दांपासून झालेला आहे, तुम्हाला माहिती आहे. सायकी म्हणजे आत्मा मानला गेला आणि लोगस म्हणजे शास्त्र किंवा ज्ञानाची शाखा. तर हे मानसशास्त्राचं चिन्ह म्हणजे ग्रीकचं जे 23वा मुळाक्षर आहे, कारण आता सगळ्यात मानसशास्त्राचा उदय प्रामुख्याने ग्रीकमध्ये झाला, तर त्याच्यामध्ये ग्रीकचं हे जे त्यांचं चिन्ह आहे त्यांचं मुळाक्षर 23वा, तर ह्या 23व्या मुळाक्षरासारखं काय की त्याचं हे चिन्ह वापरलं गेलं मानसशास्त्राचं चिन्ह म्हणून. आणि हे ग्रीक आहे आणि वर्णमालेतील 23वा मुळाक्षर आहे. त्याचा अर्थ काय आहे की आत्मा किंवा मन असा अर्थ सायकी शब्दाचा घेतला गेला. आता या वाक्यामध्ये मानसशास्त्र तुम्हाला मी सांगितलं की संकल्पनेमध्ये समाधानी नव्हतं, मग त्यांनी अमूर्त संकल्पना आहे किंवा आत्मा आणि मन आहे का नाही हे पण संदिग्ध आहे, ते दिसत नाहीये. तर मग त्याचा आधार कसा घ्यायचा किंवा त्याच्यावर प्रयोग कसे करायचे, मग हळूहळू व्याख्या बदलत गेल्या. तर आता आपल्याला बीएच्या सिलेबसला ऍक्च्युली की 2 मॉड्यूल्स आहेत साधारणतः. तर पहिल्या मॉड्यूलमध्ये काय आहे आपल्याला की मेंटल वेलनेस, मेंटल डिसऑर्डर्स आणि त्याचे काय आहेत कॉज, सिम्पटम्स आणि क्युअर आहेत मेंटल डिसऑर्डरचे. मग मेंटल वेलनेस म्हणजे काय, नंतर फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, कन्फ्लिक्ट आणि ऑब्सेशन आणि हे काय दिलेलं आहे की हे सगळे आजार दिलेत, ह्याचे कॉज, सिम्पटम्स आणि आपल्याला हे बघायचं फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, कन्फ्लिक्ट, ऑब्सेशन अँड अँझायटी. तर ह्यातलं जे आहे आपल्याला फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन आणि अँझायटी, हा तर हे तिन्ही डिसिजेस ह्याच्यामध्ये पण आहेत, एम एच्या मुलांना पण आहेत. तर मग मी ते तुमचा वर्ग एकत्र घेते, म्हणजे एम एचा आणि बीएचा वर्ग, म्हणजे फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन आणि अँझायटी. तर हे तिन्ही डिसिजेस तुमचे त्यांच्याबरोबर होऊन जातील. फक्त कन्फ्लिक्ट आणि ऑब्सेशन तुमचे 2 डिसिजेस वेगळे, तर ते आपण ह्याच्यामध्ये आज कन्फ्लिक्ट पाहणार आहोत आपण. हा आणि सेकंड ऑप्शन आहे की योगा, मेंटल हेल्थ आणि रोल ऑफ योगा इन क्युरिंग मेंटल डिसऑर्डर्स. आपण हे सेकंड मॉड्यूल आहे आपलं, म्हणजे की मेंटल हेल्थ आणि योगाचा काय संबंध आहे आणि योगाचा मेंटल वेलनेस साठी काय रोल आहे किंवा मेंटल डिसऑर्डर मध्ये आपण योगा
कसा वापरतो. तर ह्याचं ते त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसतं. तर आता आपल्याला पहिला आपण बघणार आहोत तो आहे कन्फ्लिक्ट. कन्फ्लिक्ट म्हणजे काय? आता शब्दामध्येच अर्थ की संघर्ष, मनोमय संघर्ष. कन्फ्लिक्टचा मराठीत अर्थ काय आहे? संघर्ष. आंबेडकरांनी संदेश दिला की जगा आणि संघर्ष करा. हं? तर त्याच्यामध्ये संघर्ष हा शब्द आहे. मग तुम्हाला लक्षात आलं असेल तुमच्या लाईफमध्ये जेव्हा द्विधा मनस्थिती होते, दोन गोष्टी असतात, दोन्ही गोष्टी तुम्हाला तेवढ्याच अट्रॅक्ट करतात. हम्म. मग हे करू का ते करू, ते करू का हे करू, पण कारण एकाच वेळी एकच गोष्ट असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय येतं, तुमच्या मनामध्ये कॉन्फ्लिक्ट किंवा एक संघर्ष निर्माण होतो मनातील विचारांचा की काय करू, कसं करू. मग त्याला आपण काय म्हणतो, कन्फ्लिक्ट किंवा संघर्ष असं नाव देतो. मग त्या संघर्षामुळे मनामध्ये थोडा वेळ का होईना एक ताणमय किंवा एक तणाव निर्माण होतो. हम्म. तर आपण खूप गोष्टीमध्ये व्यवहारामध्ये इझिली शब्द वापरतो की मला कन्फ्लिक्ट वाटतं किंवा मला असं वाटतं किंवा हे आपण व्यवहाराच्या डेली लाईफमध्ये, मग त्या कदाचित आपल्या आयडियाज असतील नवनवीन किंवा आपले पूर्वीचे कल्चर म्हणजे आपलं जे मागचं पूर्व परंपरागत रूढी चालल्या त्याच्याविषयी ऑब्लिगेशन असतं की आपल्या मुलींना तर फारच ऑब्लिगेशन असतं की मुलींना पूर्वी शिक्षण द्यायचं नाही, त्यांना कमी शिकवलं जायचं किंवा कपड्यांपासून ते त्यांच्या ड्रेसिंग स्टाईल पर्यंत सगळं घरातल्यांचा कंट्रोल असायचा सातच्या. तर मुलींचं थोडंसं कल्चरल आयडियाज मध्ये काय होतं की परंपरागत रूढीगत विचार आणि आत्ताचे त्यांचे आधुनिक विचार या गोष्टींमध्ये कधी कधी कॉन्फ्लिक्ट निर्माण होतो किंवा संघर्ष निर्माण होतो. मग पेरेंट्स आणि आपल्यामध्ये तो संघर्ष असतो किंवा हेअर कटिंगच्या बाबतीत असू दे, आपल्या स्टाईलच्या बाबतीत असू दे किंवा पेरेंट्सचे पूर्वीचे पेरेंट्सचं आपल्या कसं असतं की त्यांचं अपब्रिंगिंग एक वेगळ्या वातावरणात झालं आणि आपलं अपब्रिंगिंग थोडंसं आधुनिक मॉडर्न युगात झालेलं आहे. मग थोडंसं विचारामध्ये किंवा काही काही गोष्टी भारतीय परंपरागत रूढीमध्ये जे आलेले आहेत की बाबा बाईच्या वेळी लांब बसणे, तर त्या अलीकडच्या मुलींना नाहीच शक्य होत किंवा त्यांना आवडतही नाही किंवा त्यांना ते पटतही नाही. तर हे कल्चरच्या अपब्रिंगिंग मध्ये जे आयडियाज आहेत किंवा त्याच्यामध्ये आपलं काय असू शकतं, मत वेगवेगळे असू शकतात. मग अशा वेळेस दोन गोष्टींमध्ये संघर्ष निर्माण होतो. जातीयवाद पण असतात, त्याच्यामुळे पण संघर्ष, माझी जात श्रेष्ठ तुझी जात श्रेष्ठ किंवा प्रत्येक रिलीजन नुसार प्रत्येकाच्या परंपरा किंवा रूढी पण वेगळ्या असतात आणि त्याच्यामध्ये पण काय होऊ शकतो, संघर्ष निर्माण होऊ शकतो. आणि ऑर्गनायझेशन्स, ऑर्गनायझेशन्स म्हणजे काय की वेगवेगळ्या मोठमोठ्या संस्था, संस्था चालवायची असली की त्याच्यामध्ये बऱ्यापैकी 50 ते 60 लोकांचा कमीत कमी साधारणतः प्रत्येक पोस्ट वरती एक स्टाफ असतो. ऑर्गनायझेशन मध्ये खूप लोक एकत्र येऊन काम करतात आणि प्रत्येकाच्या आयडिया, प्रत्येकाचे विचार, प्रत्येकाची विचार करायची पद्धत, दृष्टिकोन किंवा एखादी गोष्ट अंमलात आणायची पद्धत, हे सगळ्या गोष्टींमध्ये खूप फरक असतो. मग त्यावेळेमध्ये विचारांमध्ये किंवा कृतींमध्ये संघर्ष येऊ शकतो प्रत्येकाच्या. तर कुठेही काय, म्हणजे थोडक्यात काय की तो संघर्ष दोन व्यक्तींमध्ये असू शकतो, दोन विचारांमध्ये असू शकतो, दोन म्हणजे काही परस्परामध्ये पेरेंट्स आणि आपल्यामध्ये असू शकतो, म्हणजे किंवा मोठमोठ्या ऑर्गनायझेशन्स गटामध्ये असू शकतो. तर की बाबा मोदींच्या बाजूने जाणारे लोक आणि काँग्रेसच्या बाजूने लागतात, तर ते एकमेकाला विरोधी आहेत, परस्पर विरोधी मतं आहेत. तर असा संघर्ष आपोआपच निर्माण होऊ शकतो विचारांमध्ये याच्यामध्ये. तर आता ह्याची व्याख्या काय करायची आपण की ही कशी आपली मानसिक अवस्था आहे, एक प्रकारची इमोशनल आपली भावनिक अवस्था आहे. तर ती मानसिक भावनिक अवस्था कशी आहे की वेदनादायी अवस्था आहे, पेनफुल अवस्था आहे आणि त्याच्यामध्ये काय होतं की ताण निर्माण होतो आणि तो ताण कशामुळे होतो की दोन विरुद्ध विचारांच्यामुळं, हा कॉन्ट्राडक्टरी विशेष म्हणजे दोन विरुद्ध विचारां एकामेकाला विरुद्ध प्रवाह किंवा विरुद्ध विचारामुळे आपल्यामध्ये एक ताणाची वेदनादायी स्थिती निर्माण होते. तिला मनोसंघर्ष किंवा कन्फ्लिक्ट असं म्हणतात. ही व्याख्या कोणी सांगितली? ही डगलस आणि हॉलंड या दोन सायंटिस्टने सांगितली. त्यांनी इंग्लिशमध्ये काय लिहिलं की कन्फ्लिक्ट मीन्स अ पेनफुल इमोशनल स्टेट विच रिझल्ट्स फ्रॉम टेन्शन बिटवीन अपोज्ड अँड कॉन्ट्राडक्टरी विशेस. थोडक्यात काय की एक वेदनादायी अवस्था जी ज्यामुळे म्हणजे कशामुळे निर्माण होते ही वेदनादायी अवस्था, तर ताणामुळे. आणि हा ताण कशामुळे निर्माण होतो, तर दोन विरुद्ध विचार प्रवाहामुळे हा ताण निर्माण होतो आणि ताणामुळे वेदनादायी स्थिती निर्माण होते आणि त्या वेदनादायी स्थितीला आपण मनोसंघर्ष असं म्हणतो. तेच बॅर्नी आणि लेनर काय म्हणतात की
सायकोलॉजिकल कन्फ्लिक्ट इज अ स्टेट, म्हणजे सायकोलॉजी मानसशास्त्रामध्ये कन्फ्लिक्ट ही अशी अवस्था आहे किंवा मनोसंघर्ष, मानसशास्त्रामध्ये मनोसंघर्ष ही अशी अवस्था आहे की ज्याच्यामध्ये ताण निर्माण होतो. कशामुळे? तर टू ऑर मोर अपोजिटिंग डिझायर्स, की आपल्या इच्छा दोन विरुद्ध प्रकारच्या इच्छांमुळे किंवा अनेक इच्छांमुळे काय होतं की मनावरती ताण निर्माण होतो आणि त्याच्यामुळे मनोसंघर्षाची अवस्था निर्माण होते. असं कोण म्हणतात? बार्नी आणि लेणर. ह्या काय आहेत? आपण मनोसंघर्ष किंवा कन्फ्लिक्टच्या डेफिनेशन्स किंवा व्याख्या पाहिल्या. तर आता पुढचं त्याची वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय? तर मनोसंघर्षाची वैशिष्ट्ये. हा, तर मनोसंघर्षाची वैशिष्ट्यामध्ये काय येतं आपल्याला? तर ह्याच्यामध्ये वैशिष्ट्यामध्ये काय सांगितलंय की ह्याच्यामध्ये दोन गोष्टी कमीत कमी इन्व्हॉल्व असतात. हा, मग त्या दोन गोष्टी कशा असू शकतात? की दोन जमाव असू शकतील, दोन ध्येय असू शकतील आणि दोन काय असतील? आपले आयडियाज किंवा आपल्या नीतिमूल्य असू शकतील, आपली नीतिमूल्य असू शकतात. हा, ह्याच्यामध्ये दोन दोन प्रकारे कुठल्या पण गोष्टी दोन ह्याच्यामध्ये अवेलेबल असतात. नंतर काय असतं की एक गोल्स असतात, म्हणजे की काही आता जमाव बघा तुम्ही आपल्या, म्हणजे डॉक्टर होणार, आता मला डॉक्टर व्हायचं तर मी शक्यतो माझ्या बरोबर डॉक्टर होणाऱ्या लोकांनाच एकत्र घेऊन जाईन किंवा मला त्यांच्याशीच माझं पटू शकतं किंवा वैचारिक देवाणघेवाण करायला मला सोपं जातं की मग त्यामुळे शक्यतो काय होतं की आपली फ्रेंडशिप सुद्धा आपलं ज्याच्याशी सहकार्य होतं किंवा आपल्या विचारांशी जो बऱ्यापैकी अनुकूल आहे किंवा आपल्या विचारांशी जो सहमत आहे अशाच लोकांशी आपण काय करतो? मैत्री करतो. विरुद्ध लोकांची पण मैत्री होऊ शकते, मग ते कधी कधी वाद डिबेटसाठी होऊ शकते, ह्याच्यासाठी होऊ शकते किंवा एखाद्याचं मत आपल्याला आवडू शकतं, ओपन माइंडेड असेल आपण खूप प्रमाणात तर तर तसंही होऊ शकतं. परंतु शक्यतो म्युच्युअली एकत्र असणारे, गोल असणारे किंवा व्हॅल्यूज एकत्र असणारे लोक एकत्र येतात किंवा ज्यांचे वेगवेगळ्या जर व्हॅल्यूज असतील, एक्झिस्ट असतील, तर आपण त्याच्यामध्ये काय होऊ शकतं? कन्फ्लिक्ट निर्माण होऊ शकतं. म्हणजे तुमचं एम वेगळं आहे, माझं एम वेगळं आहे किंवा एम समजा एकच आहे पण मार्ग वेगवेगळे असतील तरी कधी कधी कन्फ्लिक्ट येतात एकमेकांच्याशी. तर तो कधी कधी इथिक्सचा म्हणजे नीतिमूल्याला धरून असलेल्या मार्गाला एखादा जाऊ शकतो, एखादा करप्शनच्या मार्गाने किंवा गुन्हेगारी मार्गाने तिथपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू शकतो. मग हे ह्या माणसाला ते पटू शकत नाही, असं पण त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट होऊ शकतं. हा, तर ह्याच्यामध्ये कसं असतं की ह्या जमाती किंवा हे आयडियाज किंवा हे जे गोल आहेत, आपले ध्येय आहेत, ते काय करतात? कधी कधी काय होतात? अपोजिंग किंवा आपल्या कृती किंवा आपल्या सगळ्या इंटरॅक्शन्स किंवा आपलं काउंटर एकमेकाला करू शकतो. की एखादा म्हणू शकतो की नाही, हे काम झाल्यानंतरच आपण हे काम करतो, तो दुसरा म्हणतो नाही, हे काम जर आधी केलं तर हे काम एकदम आपल्याला सोपं जाईल. तर असा सुद्धा दोघांच्या मध्ये संघर्ष किंवा इव्हन आपल्या मनात पण तो संघर्ष निर्माण होऊ शकतो की हे काम करू का ते काम करू. कधी कधी काय असतं की एक्झाम फुल सिलेबस एक्झाम असते, मग गोष्टींना प्राधान्य देतो, पण काही मुलांना पटकन लक्षात येत नाही, सगळंच रिवाइज करायचंय मला. मग अशा वेळेस काय होतं? मनामध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो. तर पुढचं काय आहे? टाइप्स ऑफ कन्फ्लिक्ट्स म्हणजे प्रकार, मनोसंघर्षाचे प्रकार पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये काय आहे मनोसंघर्षाच्या प्रकारामध्ये? तर ते तीन प्रकारे त्यांचं डिवायडेशन केलेलं आहे, इंट्रन्सिक आणि एक्सट्रन्सिक. मग आता इंट्रन्सिक त्यांचं म्हणणं काय की द कन्फ्लिक्ट बिटवीन पर्सन टू पर्सन, म्हणजे माणसा माणसामध्ये किंवा तुमच्यात आणि माझ्यात एखादा भेदभाव असू शकतो किंवा माझ्यात माझ्या आईच्या विचारात भेदभाव होऊ शकतो. म्हणजे पर्सन टू पर्सन, दोन पर्सन मध्ये जो एखाद्या मताविषयी वेगळेपणा असतो किंवा एखाद्या वागण्याविषयी वेगळेपणा असू शकतो किंवा कुठे जाण्याविषयी, प्रवास घेताना जरी आपण एका गावाला चाललो असतो तर रूट पण कुठला घ्यायचा ह्याच्यावरती पण वाद होऊ शकतो. तर हा पर्सन टू पर्सन जो मनोसंघर्ष असतो तो पहिला प्रकार आहे. दुसऱ्या प्रकारामध्ये काय येतं की द कन्फ्लिक्ट बिटवीन पर्सन अँड हिज एन्व्हायरमेंट, म्हणजे काय की माझ्या आणि पर्यावरण, हे नैसर्गिक जे पर्यावरण आहे बाहेरचं, ह्याच्यामध्ये असलेला संघर्ष. कारण तुम्ही बघा की बाहेरच्या एन्व्हायरमेंट प्रमाणे आपल्याला शरीराला अडॅप्ट करावं लागतं. थंडी असेल तर आपण स्वेटर वापरतो, उन्हाळा असेल तर आपण एसी लावतो, थंड पाणी पितो, सरबत पितो
किंवा आपण त्या गोष्टींना अडॅप्ट करतो, त्या गोष्टींना जर आपण अडॅप्ट करू शकलो ना तर आपल्यामध्ये कॉन्फ्लिक्ट निर्माण, संघर्ष होतो आणि आपण आजारी पण पडू शकतो. तर कॉन्फ्लिक्ट विदिन अ पर्सन, इव्हन असं पण असू शकतं की मध्ये भूकंप आला, सुनामी आली, तर त्यावेळेस पण काय होतं की एन्व्हायरमेंट आणि आपल्यामध्ये काय होतं की संघर्ष चालू होतो सर्व्हायव्हल साठी. निसर्ग कधीही जिंकतं, पण आपल्याला आपल्या जगण्यासाठी निसर्गाबरोबर संघर्ष करावा लागतो. द कन्फ्लिक्ट विदिन अ पर्सन. तिसरं काय की आपल्या मनातील संघर्ष, आपल्या स्वतःच्या अंतरंग मनातील जो संघर्ष आहे, तर तो म्हणजे काय, द कन्फ्लिक्ट विदिन अ पर्सन, आपल्या मनातील मनोसंघर्ष. हे काय झाले, टाइप्स ऑफ कन्फ्लिक्ट झाले. तर त्याचं थोडस अनालिसिस दिलेलं आहे प्रत्येकाचे. तर पहिलं जे अनालिसिस पर्सन टू पर्सन होतं, त्याच्यामध्ये काय आहे की मनोसंघर्ष हा सगळीकडे सर्रास दिसून येतो. तो कसा असू शकतो मनोसंघर्ष? पेरेंट्स म्हणजे काय की आपले आई वडील आणि मुलांच्या मध्ये असू शकतो, किंवा बॉस आणि एम्प्लॉई म्हणजे नोकरदार कामगार वर्गामध्ये असू शकतो, किंवा आपल्या कलिग्स बरोबर असू शकतो संघर्ष आपला. तर हा काय असतो, प्रत्येकाचा काही गोष्टींच्यावर मतभेद हे प्रत्येकाचे होतातच. हा मनोसंघर्ष इवन वागण्यामध्ये, राहण्यामध्ये, बोलण्यामध्ये, की एखाद्या माणसाला टॉवेल ओला गादीवर टाकलेलं चालत नाही आणि त्याच रूम मध्ये त्याचा मित्र राहतो, त्याला ते सवयच नाही अजिबात टॉवेल वस्तू नीट ठेवायची, तर त्या दोघांच्या मध्ये संघर्ष होऊ शकतो. तर हा काय झाला की पर्सन टू पर्सन म्हणजे पर्सन पर व्यक्तीतल्या व्यक्ती व्यक्तीमधील संघर्ष, असं आपण म्हणू शकतो. पर्सन टू पर्सन म्हणजे काय, व्यक्ती व्यक्तीमधील जो संघर्ष. आणि हा नेहमी साधारणतः म्हणजे कॉमन म्हणजे काय, सगळीकडे सर्रास पाहायला मिळतो. मग तो आई वडील आणि मुलांच्यातला असू शकतो, बॉस आणि एम्प्लॉई मधला असू शकतो, बॉस आणि नोकरदार वर्गातला असू शकतो, आणि आपल्या दोन दोन मित्रांमधील किंवा कामाच्या ठिकाणी एकत्र काम करणाऱ्या दोन मित्रांमध्ये पण असू शकतो. आता कन्फ्लिक्ट बिटवीन म्हणजे संघर्ष हा मनुष्य आणि वातावरण, नैसर्गिक वातावरण जे आहे ह्याच्यामध्ये जो संघर्ष आहे त्याला पर्सन आणि एन्व्हायरमेंट मधला संघर्ष म्हणतात, व्यक्ती आणि वातावरणातला संघर्ष. तर ह्याच्यामध्ये काय असतं की सराउंडिंग मध्ये काय असतं की समजा फ्लड आलं, फ्लड म्हणजे काय, तर पूर आला, दुष्काळ पडला, भूकंप झाला, आग लागली, किंवा कोविड-19 मध्ये बघितलं की कॉन्टेजियस डिसीज आहे, म्हणजे एकमेकांमध्ये स्प्रेड होत होता हवेतून कोविड-19 फास्ट. त्यामुळं आपल्याला काय करावं लागलं की सगळं क्वारंटाईन करावं लागलं. तर त्या या कॉन्टेजियस डिसीजेस मध्ये, किंवा महायुद्ध चालू आहे त्याच्यामध्ये सगळीकडे बमबारी किंवा गोळ्यांमुळे महायुद्धामध्ये हे काय करतं की मनुष्यांना बऱ्यापैकी अफेक्ट करतं. इस्रायल वाद मध्ये तुम्ही बघितलं, पाहिलं मध्ये युक्रेनचं आणि त्याच्यामधलं युद्ध पण पाहिलं तुम्ही. तर ह्याच्यामध्ये बरेच जीवितहानी, वित्तहानी आणि मनुष्यहानी होते ना. तर ह्याच्यामध्ये काय होतं की एन्व्हायरमेंट किंवा वातावरणामध्ये जे चेंजेस आहेत त्याला अडॉप्ट करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी, जगून तगून राहण्यासाठी आपल्यामध्ये संघर्ष चालू होतो. दॅट इज कॉल्ड एज की संघर्ष हा व्यक्ती आणि वातावरणातला असू शकतो. नंतर तिसरं काय पाहणार आहोत आपण की बाबा कन्फ्लिक्ट बिटवीन काय, विदिन अ पर्सन म्हणजे आपल्या मनातील संघर्ष. हा मनातील संघर्षामध्ये काय दिसून येतं आपल्याला की आपले जे ध्येय आहेत किंवा आपलं, आता बघा एखाद्याला तुम्ही आता बघा 10वी-12वी नंतर करिअर डिसाईड करायची वेळ आहे. एक उदाहरण आहे, सिंपल उदाहरण आहे की 10वी नंतर तुम्हाला आर्ट्स, कॉमर्स, सायन्स चूज करायचं. मग एखाद्याचं खूप मॅथ्स चांगलं आहे, मग त्याला वाटतं की इंजिनिअरिंग पण करू शकतो आपण आणि आपण कॉमर्स साईडला जाऊन सीए वगैरे पण करू शकतो. तर मग अशा वेळेस मग त्याला काय होतं की त्याच्यामध्ये मनामध्ये संघर्ष निर्माण होतो, दोन्ही गोष्टी करू शकतो. मग अशा वेळेस तो मनुष्य काय करतो की दोन्ही गोष्टी कागदावर लिहून टाकतो की ह्याला किती वर्ष लागणार आहेत शिकायला, ह्याला किती वर्ष लागणार आहेत, ह्याच्यामध्ये काय स्टेप्स आहेत, ह्याच्यामध्ये काय स्टेप्स आहेत, त्याच्यामध्ये किती अभ्यास करावा लागणार, ह्याच्यामध्ये किती अभ्यास करावा लागणार आहे. तर हे सगळं डिफरन्स काढतो, कितव्या वर्षी मी पैसे कमवायला लागेल, तर ह्याचा रिझल्ट किती पर्सेंट लागतो, ह्याचा रिझल्ट किती पर्सेंट लागतो, किती पैसे लागतात, किती पैसे म्हणजे वेळ, कालावधी, पैसे किती अवघड आहे, रिझल्ट कसा ठरतो, सगळी माहिती काढल्यानंतर आपण मग ठरवतो. तोपर्यंत आपल्या मनामध्ये काय राहतो, संघर्ष चालूच राहतो. मग तो हा मोटिव्ह म्हणजे तुमचा एखादा उद्देश काय आहे ह्याच्यामध्ये पण संघर्ष होतो आपल्या मनातल्या मनात.
आपल्या इच्छांमध्ये संघर्ष होतो. तर तुम्ही विचार करा, शाळेमध्ये क्लास चालू आहे, हा, आणि आपलं मानसिक कसं अवस्था असते की आपल्याला पटकन आपल्याला जी इच्छा होईल ते आपल्याला खावंसं किंवा प्यावंसं वाटतं. मग आता भूक लागली आहे मला आणि लेक्चर तर चालू आहे. हा, मग एखादा मुलगा ज्याला सरासर विचार नाही तो काय करतो, पटकन डबा उघडून खायला चालू करतो. मग ती शिक्षकांच्या काय खाईल, रागावणं खाईल. पण तेच तुमच्या मनामध्ये आता शिक्षक समोर आहेत, मी डबा कसा खाऊ, तुम्हाला पूर्ण विचार आहे की माहिती की लेक्चर मध्ये मी डबा खाऊ शकत नाही. अशा वेळी काय होतं, तुमच्या मनामध्ये संघर्ष चालू होतो. भूक तर लागली आहे, लेक्चर पण ऐकायचंय आणि डबा पण खायचाय, मग कसं साध्य होणार? तर नाही साध्य होत, तुम्हाला थांबावंच लागतं. त्यावेळेस तोपर्यंत तुमच्या मनामध्ये काय असतो, एक प्रकारचा संघर्ष चालू शकतो. इम्पल्सेस, सडन तुम्ही एखादा डिसिजन घेता, खूप सडन डिसिजन्स घेतले जातात. हम्म की कधी कधी काय होतं, रागाच्या भरामध्ये इम्पल्सिव्ह डिसिजन्स घेतले जातात, कधी कधी प्रेमाच्या भरात इम्पल्सिव्ह, कधी कधी खूप दुःख वाटलं, इमोशनल असतो आपण, त्यामुळे कधी पण इम्पल्सिव्ह डिसिजन्स घ्यायचे नाहीत. त्याचा नंतर काय होतं, कधी कधी मानसिक त्रास होतो किंवा दुःख वाटतं किंवा तोटा वाटतो, की आपण त्यावेळेस इम्पल्स मध्ये किंवा ती जी भावना आहे ती भावना जाऊ द्यायची. ती भावना जाऊ दिल्यानंतर 5 मिनिटं वाट बघायचं आणि मग डिसिजन्स घ्यायचा थोडंसं. कारण काय होतं की त्या ह्याच्यामध्ये जर आपण डिसिजन घेतले तर कधी कधी आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येते. तर त्यावेळेस मनामध्ये संघर्ष असतो एक प्रकारचा. हम्म आता इंटरनल कॉन्फ्लिक्ट्स मध्ये, आता ते बा बरेच प्रकार आहेत. म्हणजे हा अंतर्गत, मनाच्या अंतर्गत जो होणारा संघर्ष आहे त्याच्यामध्ये खूप प्रकार आहेत. त्याच्यामध्ये 4 प्रकार आहेत. कुठले कुठले 4 प्रकार आहेत की अप्रोच कॉन्फ्लिक्ट, किंवा त्याला डबल अप्रोच कॉन्फ्लिक्ट म्हणतात. 2 वेळा अप्रोच आले म्हणून, तर त्यालाच आपण डबल अप्रोच कॉन्फ्लिक्ट म्हणतो. त्यानंतर अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट, तर त्याला डबल अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट म्हणतात. म्हणजे की अवॉइड म्हणजे की अवॉइड करणे म्हणजे टाळणे शक्यतो, अप्रोच करणे म्हणजे ती गोष्ट घेणे किंवा ती गोष्ट घ्यावीशी वाटणे, त्याला अप्रोच कम्प्लीट म्हणायचं. अवॉइडन्स म्हणजे दोन्ही गोष्टी नकोशा वाटणे, त्याला डबल अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट म्हणायचं. अप्रोच अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट म्हणजे एक निगेटिव्ह भावना आहे ती नको वाटते, आणि एक अप्रोच म्हणजे ती एक भावना घेऊ वाटते, तर त्याच्यामध्ये होणारा कॉन्फ्लिक्ट. आणि मल्टिपल अप्रोच आणि अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट म्हणजे खूप मल्टिपल अप्रोचेस तुमच्याकडे आलेत, तर मग ते कसे अवॉइड करायचे आणि कुठला चूज करायचा, त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये काय होतं की कॉन्फ्लिक्ट निर्माण होतं. तर अप्रोच कॉन्फ्लिक्ट मध्ये काय आहे, तर हा कसा आहे की सिम्पलेस्ट टाईप ऑफ कॉन्फ्लिक्ट आहे. हम्म हा सगळ्यात सिम्पल, म्हणजे ह्याच्यामध्ये काय असतं की सगळ्यात साधा किंवा संघर्ष आहे. याच्यामध्ये काय असतं की 2 गोल्स असतात किंवा आपली 2 ध्येय असतात आणि दोन्ही पॉझिटिव्ह असतात. दोन्ही पॉझिटिव्ह असतात म्हणजे काय, की दोन्हीही आपल्याला आवडत असतात किंवा इक्वली अट्रॅक्टिव्ह आहेत आपल्याला. तर आणि मग ह्याच्यामध्ये काय होतं की मग आपल्याला चूज करणं किंवा त्याच्यामध्ये काय अवॉइड करायचं आणि काय घ्यायचं, ह्याच्यामध्ये काय होतं की मनामध्ये संघर्ष, दोन्ही पण छान आहेत, दोन्ही पण आवडतात आणि मग एक सोडू पण वाटत नाही आपल्याला. अशा वेळेस काय होतं की अं, आपल्याला एकदम संघर्ष निर्माण होतो. आणि हे हा संघर्ष एक थोडासा काय असतो की धोकादायक असतो, टेम्पररी. कारण का, आता त्यांनी उदाहरण दिलं की बाबा एक तरुण मनुष्य आहे आणि तो काय करतो की त्याला म्हणजे काय होतं की इक्वली क्वालिफाईड आहे म्हणजे त्याची बायको, आणि खूप सुंदर पण आहे म्हणजे, पण तिचा स्वभाव चांगला नाहीये किंवा तिच्याकडून माहिती चांगली नाही मिळाली, असं होऊ शकतं. म्हणजे की 2-3 गोष्टी त्याला हव्यात त्या तिच्यामध्ये आहेत, पण एकच गोष्ट तिच्यात जी आहे त्याला हवी नाहीये. अशा वेळेस काय होतं की मग लग्न तिच्याशी करायचं की नाही, हा त्याच्यामध्ये काय होतो की संघर्ष चालू होतो. म्हणजे त्याचा पॉझिटिव्ह गोल आहे की त्याला शिकलेली सुंदर बायको पाहिजे, तर तो आहे. पण त्याच वेळी त्याला काय लक्षात येतं की ती आपल्या पेरेंट्सचा रिस्पेक्ट देत नाही किंवा पेरेंट्स बरोबर राहणार नाही मग असं म्हणते, किंवा तिच्यामध्ये काहीतरी दुसऱ्या उणिवा त्याला सापडतात. अशा वेळेस काय होतं की ते पर्सनशी लग्न करायचं का नाही हा डिसिजन घ्यायला त्याला थोडासा वेळ लागतो किंवा त्याच्यामध्ये संघर्ष मिळणार. म्हणजे एक पॉझिटिव्ह गोल तर आहेच ना, तर पण त्याचबरोबर कसं आहे की दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, पण असं नाहीये की पण त्याला पेरेंट्स बरोबर पण राहायचं नाहीये. अजून एक आपण गोल म्हणू शकतो की आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की इंजिनियर पण व्हायचं, सीए पण, दोन्ही पण छान वाटतं, दोन्ही पण करावंच वाटते, पण त्यातलं एखादं चूज करायची वेळ येते, तेव्हा दोन्ही पॉझिटिव्ह गोल आहेत, पण त्यातनं काय चूज करायचं हे त्याला कळत नाहीये. अशा वेळेस काय करायचं की हे अवघड होतं त्याला, की काय करायचं आणि काय नाही. त्याच्यानंतर दुसरं काय आहे
की अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय, की ही अशी सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये काय आहे की त्याला दोन्ही पण गोल्स अवॉइड करायचे आहेत, म्हणजे निगेटिव्ह गोल्स आहेत दोन्ही पण, त्याला अट्रॅक्ट करत नाहीयेत किंवा त्याला आवडतही नाहीयेत. आणि अशा वेळी काय होतं की हा सगळ्यात काय आहे की माणूस एकदम एखाद्या राक्षसासारखा किंवा डेव्हिल सारखा, त्या ब्ल्यू डेव्हिल कसा ब्ल्यू सी मध्ये अडकल्यासारखा असतो तसं तो आपल्याच ह्याच्यामध्ये काय होतं, निगेटिव्ह गोष्टीमध्ये कॉट होतो किंवा अडकला जातो. तर त्याच्यामध्ये काय असं दोन्ही पण गोल कसे असतात, अट्रॅक्टिव्ह पण नसतात किंवा आकर्षक पण नसतात, आणि त्यांना प्रत्येकाला त्यातनं सुटून जायचं असतं, त्यातनं निघून जायचं असतं. हा, पण जे आता थोडक्यात तुम्ही एक्झाम्पल त्यांनी काय दिलंय की तुम्हाला अभ्यास आवडत नाही. हम्म, अभ्यास आवडत नाही, पण परीक्षा जवळ आली आहे, परीक्षेमध्ये तुम्ही फेल व्हायला भीती आहे किंवा तुम्हाला परत पुढे काम करायला पैसे किंवा करिअर नाही मिळणार, आणि ह्या भीतीखाली तुम्हाला अभ्यास करावा लागतोय परीक्षेचा. तर ह्या दोन्ही कसं, पण तुम्हाला अभ्यास करायला आवडत पण नाहीये, ही पहिली गोष्ट निगेटिव्ह आहे. आणि तरी पण तुम्हाला अभ्यास करावा लागतोय कारण परीक्षेची भीती आहे. तर हे टाळू शकत नाहीये. अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट दोन्ही पण निगेटिव्ह गोष्टी आहेत. आणि त्याच्या वेळेस काय होतं की मनामध्ये, कारण ते तुम्हाला आवडत नाहीये, ती परीक्षा अवॉइड नाही करता येणार, अभ्यास पण अवॉइड नाही करता येणार. पण त्यापासून पण करणारी लोक असतात, नाही असं नाही की अभ्यास अवॉइड करतात, परीक्षेत नापास होतात, पण तुम्हाला तो स्ट्रेस डेव्हलप होतो एक प्रकारचा, की बाबा नाही, मला परीक्षेमध्ये यश मिळवायचं आहे, मग त्यासाठी मला अभ्यास केलाच पाहिजे, मग किंवा ते समजून घेतलंच पाहिजे. त्याला काय म्हणायचं, अवॉइडन्स कम्प्लीट. नंतर पुढचं काय आहे की अप्रोच अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय, ह्या संघर्षामध्ये कसं असतं ते, एक एक गोष्ट असते ती काय करते, आपल्याला अट्रॅक्ट करते, आणि दुसरी गोष्ट आपल्याला रिपेल करते, म्हणजे आवडत नाही त्यामुळे आपल्याला ती नको वाटते. म्हणजे एक पॉझिटिव्ह गोल असतो आणि एक निगेटिव्ह. खालील चिन्हामध्ये दाखवलंय बघा, आता हे मनुष्य आहे, ह्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह गोल आहे त्यामुळे तिकडे बाण दाखवलाय की तो त्याला आवडतोय, निगेटिव्ह गोल आहे तो इकडे, म्हणजे त्याला ते नको आहे, डिस्ट्रॅक्ट होतोय तो. आता तुम्हाला वजन कमी करायचं आहे. मग तुम्हाला वजन कमी करायचं असलं तुम्हाला एक्सरसाइज करावा लागतो, तुम्हाला डाएट कंट्रोल करावा लागतो. परंतु मग अशा वेळेस समजा तुमच्या समोर गोड गोड आईस्क्रीम आलं गार, तुम्हाला आईस्क्रीम तर खूप आवडतंय, आईस्क्रीम तुम्हाला अट्रॅक्ट करते, तो तुमचा काय झाला, पॉझिटिव्ह गोल आहे, तुम्हाला आईस्क्रीम आवडतंय. पण तुम्हाला त्याच बरोबरती निगेटिव्ह एक लक्षात येतं की तुमची ओबेसिटी वाढू शकते आईस्क्रीम खाल्ल्यावरती. तर मग अशा वेळेस दोन वेगवेगळ्या डिसिजन मध्ये तुमच्यामध्ये मग ताण निर्माण होतो, की आईस्क्रीम खायचं की नाही खायचं, आईस्क्रीम खायचं की नाही खायचं. आईस्क्रीम खाल्लं तर आपल्या कॅलरीज गेन होतील आणि आपली जाडी वाढेल, आणि आपण इतक्या दिवसाचा जो आठवडाभर किंवा 15 दिवसाचा एक्सरसाइज केलाय तो सगळा फ्लॅट होऊन जाईल, जेवढ्या आपण कॅलरीज बर्न केलाय. तर असा हा एक पॉझिटिव्ह, आईस्क्रीम खाणं हा पॉझिटिव्ह गोल आहे. आणि त्याच्याबरोबर काय होणार की दुसरा काय की ओबेसिटी वाढणार किंवा वजन वाढणार, हा निगेटिव्ह आहे. हा नंतर काय दिलंय की एका मुलीशी आपल्याला त्या माणसाला लग्न करायचंय. हा, तिचं पण, ती सुंदर आहे, एज्युकेशन चांगलं आहे, पण त्याचबरोबर काय आहे की ती रिस्पेक्ट करत नाही किंवा तिच्यामध्ये काही अडचण आहे. अशा वेळेस काय होतं की त्या माणसाला दोन पॉझिटिव्ह गोष्टी तर दिसतात आणि दोन निगेटिव्ह पण गोष्टी दिसतात. मग त्या मुलीशी लग्न करायचं का नाही किंवा त्या मुलाशी लग्न करायचं का नाही, हा डिसिजन त्या मुलीला घेता येत नाही. अशा वेळेस तिला विचार करायला लागतो. मुलगा सगळा चांगला आहे, मग तो दिसायला सुंदर आहे, एज्युकेशन आहे, पण अनएम्प्लॉय आहे. दोन गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, एक गोष्ट निगेटिव्ह आहे. मग अशा वेळेस मनामध्ये संघर्ष चालू होतो किंवा कन्फ्लिक्ट चालू होतो की बाबा काय करायचं किंवा काय डिसिजन घ्यायचा. आणि मग त्याच्या वेळेस काय होतं की त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये एक प्रकारचा ताण निर्माण होतो, आणि मग तो ताण असला की आपल्यामध्ये त्या कन्फ्लिक्टचं रूपांतर पुढे फ्रस्ट्रेशन मध्ये होऊ शकतं, आणि फ्रस्ट्रेशनचं रूपांतर परत काय होऊ शकतं, डिप्रेशन मध्ये होऊ शकतं. हं? नंतर काय आहे की मल्टिपल अप्रोच अवॉइडन्स कन्फ्लिक्ट. आता मल्टिपल शब्दाचं झालं की खूप अनेक प्रकारचे अप्रोचेस तुम्हाला, अनेक प्रकारच्या गोष्टी तुमच्या समोर. आता तुम्ही खायला एकदा बुफेला गेलात तुम्हाला लक्षात येईल, तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये खायला असतं तिथं, खूप काय काय गोष्टी, पाणीपुरी पण आहे, भेळ पण आहे, जुलाबजाम पण आहेत, आईस्क्रीम पण आहे, बासुंदी पण आहे, पुरी पण आहे. इव्हन तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये गेल्यावर बघता सकाळी ब्रेकफास्टला पण ज्यूस पण असतो, कॉर्नफ्लेक्स पण असतात, सँडविच पण असतात, इडली पण असते, डोसा पण आहे, उपीट पण आहे. मग अशा वेळेस तुम्हाला काय खायचं आणि काय नाही, अशामध्ये मल्टिपल अप्रोच असतो, तेव्हा काय अवॉइड करायचं आणि काय खायचं, असं कसं होतं की तुम्हाला त्याच्यामध्ये
निर्णय घ्यायला काय होतं की आता हे सोपे डेली लाईफ मधले झाले, ह्याच्यामध्ये आपण थोडासा विचार करून निर्णय घेऊ शकतो. पण कधी कधी अनअवॉइडेबल सर्कमस्टेन्सेस येतात किंवा आपल्याला विचार करायला वेळ लागतो, अशा वेळेस निर्णय घ्यायला पण कधी कधी वेग वेळ लागतो. म्हणजे त्यांनी काय लिहिलं आता की आपल्या जीवनामध्ये की मोठ्या प्रमाणात काही पॉझिटिव्ह गोल्स येतात, काही सकारात्मक किंवा म्हणजे आपल्याला जे आवडतात त्यांना आपण सकारात्मक म्हणतो साधारणतः, किंवा ते पॉझिटिव्ह गोल किंवा निगेटिव्ह गोल येतात. मग त्याच्यामध्ये काय होतं की आपल्याला त्याच्यातून काहीतरी सिलेक्ट करावं लागतं, काही गोष्टी आपल्याला चूज कराव्या लागतात. मग आता त्यांनी एक्झाम्पल काय दिलंय की जे विद्यार्थी आहेत त्यांना काय आहे की ग्रेड्स तर आणायचे आहेत त्यांना, हा गुड ग्रेड्स पाहिजेत शाळेमध्ये, की साधारणतः A+ ग्रेड प्रत्येक मुलाला अपेक्षित असते किंवा त्यांना वाटतं की आपल्याला ग्रेड चांगले मिळाले. पण त्याच वेळेस त्याला फुटबॉलच्या मॅच मध्ये किंवा फुटबॉलच्या टीम मध्ये पण खेळायचं. मग फुटबॉलच्या टीमचे लीडर तुम्ही जेव्हा होता, तर त्यावेळेस तुमचं काय होतं की तुमचं किती नाही म्हणलं तरी ग्राउंडवर 2 तास खेळणं होतं, टीमला कोऑपरेट करणं, टीमला मोटिवेट करणं, तुम्ही लीडर आहे म्हटल्यावर तर टीमशी कॉन्टॅक्ट ठेवणं. तर हे 2 गोल एकाच वेळेस झाले. मग ते दोन्ही गोलवरती हात ठेवून प्रत्येक वेळेस जाणं काय होतं, तेवढा खूप ठराविक लोकांना ते जमतं. किंवा फुटबॉल पण खेळतोय तो, फुटबॉल टीमचं पण नेतृत्व करतोय आणि त्याचबरोबर अभ्यासाच्या वेळेत अभ्यास पण करतोय व्यवस्थित, दोन्ही गोष्टी व्यवस्थित. असं सगळ्यांना असं जमतं असं नाही, काही ठराविक लोकांना जमतं, ते जमत पण नाही असं पण नाही. मग अशा वेळेस काय होतं की कॉन्फ्लिक्ट कोणाकोणाच्यात निर्माण होतो. तर आता तुम्ही प्रत्येक वेळेस फुटबॉलच्या ग्राउंडवर चाललाय खूप वेळ खेळायला, तर तुमचे पेरेंट्स तुम्हाला ओरडू शकतात की बाबा स्कूलच्या एक्झाम जवळ आल्यात, तुझ्या ग्रेड्स तुला चांगल्या हव्यात, अशा वेळेस जर तू 2-2 तास 3-3 तास ग्राउंडवर खेळायला गेलास तर तुझ्या अभ्यासावरती त्याचा परिणाम होईल. असा कॉन्फ्लिक्ट कुणाच्यात निर्माण होतो, तर तुमचे पेरेंट्स आणि आपले मुलं ह्या दोघांच्या मध्ये काय होतं की कॉन्फ्लिक्ट निर्माण होतो किंवा संघर्ष निर्माण होतो. म्हणजे पेरेंट्सनी म्हणायचं तू खेळायला जायचंच नाही तर, आणि मग तुमचं लक्ष पण लागत नाही अशा वेळेस की नाही माझे मित्र माझ्या ग्राउंडवर वाट बघतात, मग मला जायला तर पाहिजे. अशा वेळेस तुमच्या मनामध्ये संघर्ष निर्माण होतो. तर हा इव्हन मग तो तुमच्या मनामध्ये तर निर्माण होतो संघर्ष, त्याचबरोबर पेरेंट्स बरोबर पण संघर्ष होतो. आणि त्याच वेळेस बघ, तुम्ही फुटबॉलच्या ग्राउंडवर न गेल्यामुळं तुमच्या मित्रांच्या मध्ये पण तुमचा संघर्ष निर्माण होतो. मित्रांना पण वाईट वाटतं की हा पण आज गेमची प्रॅक्टिस करायची, लीडरच आला नाही, तोच प्रॅक्टिस घ्यायला आला नाही. तर अशा वेळी काय होतं की मित्रांच्या मध्ये पण कॉन्फ्लिक्ट किंवा मित्र पण त्याच्या तुटू शकतात. आणि मग त्याला वाईट वाटतं, मग ह्याच्यामध्ये त्याचा संघर्ष निर्माण होतो, त्याच्या मनात संघर्ष होतो, मित्रांबरोबर संघर्ष होतो, पेरेंट्स बरोबर, म्हणजे पर्सन टू पर्सन संघर्ष, म्हणजे व्यक्ती व्यक्तीमधला संघर्ष आला, मनातील संघर्ष आला, दोन्ही संघर्ष आले इथं. आणि 2 गोल काय चूज करायचे त्याच्यामध्ये पण एक संघर्ष आला, किंवा दोन्ही गोल चूज करून कसं मेंटेन करायचं किंवा कसं बॅलन्स करायचं हे विचार करणे किंवा प्लॅनिंग करणे हे पण त्याच्यामध्ये आलं, आणि त्याच्यामध्ये पण संघर्ष निर्माण होतो. मग आता हे जे संघर्ष आहेत आपले, हा तर हे संघर्ष आपल्याला कसे अवॉइड करायचे, तर हे संघर्ष अवॉइड करताना आपल्याला त्यांनी काय सांगितलं की रिझॉल्व्ह म्हणजे काय करायचं की आपल्याला हा संघर्ष कसा टाळायचा. हा मग हे त्यांनी त्यांनी मेथड सांगितलं, त्याच्या काही पद्धती सांगितल्यात रिझॉल्व्ह कशा करायच्या कन्फ्लिक्टच्या. तर त्याच्यामध्ये काय दिलंय त्यांनी की ह्याच्यामध्ये आता तुम्हाला लक्षात आलं असेल की मी हे सगळे फक्त कॉजेस आणि टाइप्स सांगितले तुम्हाला की कशा कशामुळे संघर्ष निर्माण होतो. हे टाइप्स जे आहेत ते पण संघर्षाचे एक्झाम्पल देऊन सांगताना तुम्हाला त्याची कारणं कळली. हम्म की कारण काय, त्याच्या सिम्पटम्स मध्ये काय येतं, संघर्ष निर्माण झाला की ताण निर्माण होतो, ताण निर्माण झाला की तुमची चिडचिड वाढते, तुम्ही आक्रमक होता, इरिटेबिलिटी वाढते, कधी कधी काय होतं की चिडचिड होते, मग तुम्ही एखादी वस्तू फेकून देता, वाद होतात, मारामारी पण होऊ शकते, खूप जर कंट्रोल नाही राहिला तर भांडणं होऊ शकतात. तर हे सगळे त्याचे इफेक्ट होतात. आता मग हे इफेक्ट होऊ नयेत किंवा आपली मानसिक अवस्था विचारांती नीट व्हायला पाहिजे, तर इथं रिझॉल्व्ह कसं करायचं आपण, तर ह्याच्यामध्ये काय होतं की ह्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे की सिच्युएशन किंवा परिस्थिती काय आहे आणि त्याचा विचार करून आणि सगळ्यात प्रायोरिटी कशाला द्यायची, मूळ मुद्दा काय आहे, ह्या गोष्टी बघून आपण कॉन्शियसली म्हणजे अगदी जागृत अवस्थेमध्ये विचार करून आपण निर्णय घेतला पाहिजे आणि ती परिस्थिती सॉल्व करायचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही आता प्रियांका चोपडाचंच उदाहरण घ्या.
तर प्रियांका चोप्रा कशी असते की एक पाय अमेरिकेत असतो, एक पाय भारतामध्ये असतो. परंतु ती इथलीही इंडस्ट्री सांभाळते, बॉलिवूड इंडस्ट्री, आणि तिथलीही हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पण ती काम करते. मग अशा वेळेस किती नाही म्हणलं तरी मनात तरी संघर्ष असतो की ते तारखा मॅनेज करणे, तो प्रवास मॅनेज करणे, तिकडच्या डेट्स मॅनेज करणे, इकडच्या डेट्स मॅनेज करणे. पण तरी पण ते एक प्रकारचे डिसिजन घेऊन, प्लॅनिंग करून, हेल्प घेऊन सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थितरित्या सॉल्व्ह केल्या जातात. हम्म. तर तुम्ही पण समजा, मी तुम्हाला म्हणजे उदाहरण सांगितले बरेच गोष्टी, तर तुम्ही, मी म्हणलं ना तुम्हाला की बाबा विचार करायला अवघड आहे, किंवा हा BA ला जायचं म्हणजे B.Com ला जायचंय का इंजिनिअरिंगला जायचं, तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता की ह्याची किती म्हणजे सगळे पॉझिटिव्ह पॉईंट BA चे काय आहेत आणि निगेटिव्ह पॉईंट काय आहेत कॉमर्सचे, आणि तसंच इंजिनिअरिंगचे काय पॉझिटिव्ह पॉईंट आहेत आणि निगेटिव्ह काय पॉईंट आहेत, पुढे जाऊन तुम्ही काय करणार, तुमचा इंटरेस्ट थोडासा कशामध्ये आहे, ह्या सगळ्यांचा विचार करून तुम्हाला डिसिजन घेता आला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, सिच्युएशन काय आहे, परिस्थिती काय आहे, तुमचं एम ऑब्जेक्टिव्ह म्हणजे तुमचं एम, तुमचं ध्येय काय आहे, तुमचं ध्येय काय आहे, तुमची परिस्थिती काय आहे, परिस्थितीला अनुसरून जागृत अवस्थेमध्ये तुम्ही जो निर्णय घेता त्याच्याने तो काय करू शकतो, तो संघर्ष सॉल्व्ह होऊ शकतो किंवा टळू शकतो. त्याच्यानंतर काय करायचं की हे काय करतं की आपण जो निर्णय घेतो किंवा आपण जो आपल्यामध्ये जो संघर्ष चालू आहे त्याच्यामुळे काय होऊ शकतं की अ, स्वतःमध्ये तर चेंजेस घडतातच. आता तुम्हाला डॉक्टरच व्हायचंय, तुम्हाला नीटची परीक्षा द्यायची, तर अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागतं, कंटिन्युअस तुम्हाला 10-10 तास अभ्यास करावा लागतो, कन्सिस्टन्सी ठेवावी लागते, कारण सिलेबस वास्ट आहे, चॅप्टर्स जास्त आहेत. अशा वेळेस काय करावं लागतं तुम्हाला, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, 25 लाख मुलं बसतात. मग त्या मुलांमधून आपल्याला 1 लाखच मुलं चूज होतात, त्यामध्ये पण 1 लाखामधले पहिली 30,000 मुलं गव्हर्नमेंटला चूज होतात, बाकी सेमी गव्हर्नमेंटला आणि प्रायव्हेट कॉलेजेसला त्यांना मोठ्याने कोट्यवधींनी लाखोनी फी आहेत. मग आपली परिस्थिती तशी नाही आहे, मग आपल्याला त्या पहिल्या 30,000 मुलांच्या मध्ये बसायचं आहे. मग किती अभ्यास केला पाहिजे, किती वेळ अभ्यास केला, स्मार्ट स्टडी कसा केला पाहिजे, कुठल्या चॅप्टर्सला हाय वेटेज आहे, अकॅडमी किती वेळ करायची, माझे वीक चॅप्टर किती आहेत, माझे स्ट्रॉंग, एवढा सगळा अभ्यास तुम्हाला त्या गोष्टींचा करावा लागतो. आणि तुम्ही कधी कधी काय होतं की अभ्यास करून पण संघर्ष निर्माण होतो की बाबा हे करायचंय का नाही. शेवटी एक वेळ अशी येते की कधी कधी असं वाटतं एवढं सगळं कष्ट असतील तर ऐकूनच काही लोक घाबरतात आणि मग त्यांच्यामध्ये संघर्ष चालतो. एवढे जर प्रॉब्लेम असेल तर ती गोष्ट करायचीच कशाला. पण काही जणांना ते स्पेसिफिकली करायचंय, अशा वेळेस ते त्याच्यामध्ये उडी मारतात. कारण का, तर तो डिसिजन घेतात की नाही मला हे करायचंच आहे आणि मी हे करू शकतो. आणि अशा प्रकारे तो डिसिजन घेणं की तो संघर्ष तर सगळीकडे आहे, पण आपण आपल्या जागृत अवस्थेमध्ये आपलं ध्येय काय आहे बघून, आपली परिस्थिती काय आहे, परिस्थितीला अनुकूल होऊन आपण सगळ्या गोष्टी बघून विचार घेतला पाहिजे आणि ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपला हा डिसिजन आता हळूहळू, मी डॉक्टर व्हायचं, मी नीट करायची म्हटलं तर माझ्या घरातलं वातावरणही बिघडणार आहे. बिघडणार आहे म्हणायचं, बिघडणार आहे असं नाही मला म्हणायचं, की बदलणार आहे. काय बदलणार आहे की नाही, की त्याला अभ्यास करायचा त्याला खूप वेळ पाहिजे, तर त्याला मी डिस्टर्ब नाही करणार, त्याला एक खाली स्वतंत्र खोली मिळणार किंवा त्याला जी काही हेल्प हवी. आणि हळूहळू आपल्या घरामध्ये सगळी लोक ऍडजस्ट करायला लागतात की नाही त्याला वेळ कमी आहे, त्याला मदत त्याने त्याचं केलं पाहिजे, किंवा त्याला आपण पटकन जेवायला दिलं पाहिजे, किंवा त्याची हेल्थची आपण काळजी घेतली पाहिजे. त्याला ठराविक वेळेमध्ये डिस्टर्ब न करता, डिस्ट्रॅक्ट न करता, किंवा पाहुण्यांचं येणं जाणं कमी झालं पाहिजे. घरात पाहुणे आले की आपोआपच वर्दळ वाढली की दंगा होतो, आपोआपच डिस्ट्रॅक्ट होतो, किंवा त्याचा मोबाईल, सोशल मीडिया, आपण पण सोशल मीडिया वापरायचं कमी करतो, आपण पण बाहेर टीव्ही बघायचं, पिक्चर बघायचं कमी करतो. कारण का, आपला परिणाम मुलांच्यावर होतो आणि त्यांना अभ्यासामध्ये डिस्टर्ब होतो, किंवा त्यांना पण ते करावं असं वाटतं पा. त्यामुळे सगळं तुमच्या बोर्डाच्या 10वी-12वीच्या जरी बोर्डाच्या परीक्षा आल्या तरी घरातलं वातावरण बदलतं. मग तुमचं स्वतःचं वागणं पण बदलतं आणि घरातलं सराउंडिंगचं चेंजेस पण घडून येतात. नंतर थर्ड काय की त्याच्यामध्ये काय होतं की मग आपोआपच हे चेंजेस काय करतात, तुम्हाला संघर्ष कमी करायला मदत करतात. आता तुमचे डिस्ट्रॅक्शन आपोआपच कमी होणार. पाहुणे नाही आले की डिस्ट्रॅक्शन कमी होणार. टीव्ही नाही लावला की तुम्हाला पण टीव्ही बघायची इच्छा कमी होणार. तुमच्या समोर सारखा एक जण टीव्ही बघतो आणि तुम्हाला अभ्यास करावा लागतो, तसं तुम्हाला चांगलं वाटेल का, किंवा तुम्हाला ते
तुम्ही डिस्ट्रॅक्ट न होता राहील का नाही. घरातले सगळेच टीव्ही बघायचं थांबवलं सगळ्यांनी, किंवा थिएटर लावायचं थांबवलं, किंवा बाहेर खायला जायचं प्रमाण कमी केलं, तर किंवा हॉटेलिंग, गावात फिरणे, सुट्ट्या घेणे, हे सगळं कमी केलं तर आपोआपच तुमचे डिस्ट्रॅक्शन कमी होतात आणि तुमचा ते तुमच्यामध्ये संघर्ष निर्माण व्हायची शक्यता कमी होते मनामध्ये, की बाबा टीव्ही बघू की अभ्यास करू, टीव्ही बघू की अभ्यास करू, फिरायला जाऊ की अभ्यास करू, असं जे होतं संघर्ष तो आपोआपच कमी होतो. नंतर तिसरं काय की तुमच्या ज्या कृती आहेत त्याच्यावरती काय तुम्ही तुम्ही ज्या कृती करता किंवा तुम्ही ज्या चुका करता, तुम्ही जे चुका करता त्या पण तुम्ही सुधारलेच पाहिजे. तुम्ही जे निर्णय घेता किंवा तुम्ही जे डिसिजन्स घेता त्याला होणारे कन्सिक्वेन्सेस आहेत त्याला तुम्ही फेस करता आलं पाहिजे किंवा त्याला ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे, किंवा दूरदृष्टीने जर तुम्हाला जरी दूरदृष्टी नाही तर त्या क्षेत्रातील जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याबरोबर बोलून त्यांच्यावरून अनालाइज करून त्यांच्याकडून ऍक्सेप्ट करायचं की बाबा पुढे जाऊन म्हणजे तर डॉक्टर व्हायचंय मला, तर काय होणार आहे की मला माझं सोशल लाईफ आहे किंवा पेशंट बरोबर लाईफ आहे, पण मला पर्सनल लाईफ मध्ये थोड्याशा गोष्टी ऍडजस्ट करायला लागणार, कारण फॅमिली लाईफ कमी राहणार. मला माझी ओपीडीची वेळ सांभाळून पेशंट बघून त्याच्यामध्ये पण काही डॉक्टर असे आहेत की नाही माझी ओपीडीची वेळ ठराविक आहे त्याच्या पुढे मी बघणारच नाही, असं पण, कारण फॅमिलीला पण लाईफ बॅलन्स वर्क लाईफ बॅलन्स करायचंय मला. तर मग थोडस लाईफ माझं डिस्टर्ब होणार आहे किंवा मला शिकत राहावं लागणार आहे, कंटिन्युअस नवनवीन गोष्टी मला शिकत राहतात, हे सगळे ऍक्सेप्ट करणार आहे मी. त्याबरोबर मी लग्न, मॅरेजेस, बारसे हे सगळ्यांचे अटेंड नाही करू शकणार, एंगेजमेंट सगळ्या मी अटेंड नाही करू, फॅमिली फंक्शन म्हणजे माझ्या घरातले फंक्शन सुद्धा मी काही गोष्टी अटेंड नाही करू शकणार, किंवा माझ्या ओपीडी मुळे मला घरामध्ये थोडंसं लक्ष कमी, मला वर्क हेल्प घ्यावी लागेल, म्हणजे मला स्वयंपाकाला बाई लावावी लागेल कदाचित, मला मुलांच्याकडे म्हणजे मी माझ्या प्रायोरिटीज जर ठरवल्या तर माझ्या प्रायोरिटीज मध्ये पहिल्यांदा काय येणार की मुलं वरती येणार किंवा त्यांचा अभ्यास किंवा त्यांचं रुटीन काय आहे, मग त्याला हेल्प न घेता मी बाकीच्या गोष्टींना हेल्प घेऊ शकते. आणि मग ती हेल्प मी घेतली पाहिजे, कारण माझ्यातला ताण किंवा माझ्यातला संघर्ष मग तो फिजिकलही असतो आणि मेंटलही असतो. दोन गोष्टीवर काम करायचं म्हणल्यावरती आपल्याला फिजिकल आणि मेंटल दोन्ही गोष्टीवरती आपल्यामध्ये संघर्ष निर्माण होतो. मग चिडचिड होते, मुलांच्यावर चिडचिड होते, राग राग होतं, एखादी गोष्ट सांडते लवणते चिडचिड होऊन, किंवा मग काही गोष्टी आपण टाळतो की नवनवीन पदार्थ बनवणे टाळतो, किंवा मग ठराविक रुटीन्सचाच आपण स्वयंपाक करतो, किंवा मग घड्याळाच्या काटाबरोबर पळावं लागतं आपल्याला. ह्या गोष्टी मी ऍक्सेप्ट, मला ती गोष्ट मिळवायची म्हणल्यावर मी ह्या गोष्टी ऍक्सेप्ट करणार आहे, म्हणजे मी त्या गोष्टींच्या वरती वाईट वाटून घेणार नाही की मला लग्नालाच जायला नाही मिळालं, मला एंगेजमेंटलाच जायला मग मला वाईट वाटलं, असं नाही. मी ते ऍक्सेप्ट केलंय, माझं लाईफ आहे, माझं मी डॉक्टर आहे, मला स्वतःला व्हावंसं वाटतंय, तर मी ते ऍक्सेप्ट केलंय, माझं लाईफ मी ऍक्सेप्ट केलंय. तर किंवा आणि त्या गोष्टी तुम्ही समजा तुम्हाला अजून व्हायचंय तर तुम्ही अनालाइज करू शकता की मोठ्या त्या लोकांची मदत घेऊन की सीए झाल्यावर काय करायचंय, इंजिनिअरिंग झाल्यावर काय लाईफ आहे, डॉक्टर झाल्यावर काय लाईफ आहे, किंवा गृहिणी आहे तिचं लाईफ काय आहे, किंवा एखाद्याला होम सायन्स मध्ये इंटरेस्ट आहे, होम डेकोरेशन मध्ये इंटरेस्ट आहे, एखाद्याला नवनवीन रेसिपीज युट्यूबवर टाकायला आवडतात, मग त्या गोष्टीमध्ये एक्सेप्ट करून अनालाइज करून त्या गोष्टीचे प्रॉब्लेम्स म्हणजे प्रोस आणि कॉन्स काय आहेत, योग्य पॉइंट म्हणजे जे ज्याचे हेल्पफुल पॉइंट काय आहेत आणि ज्याचे ड्रॉबॅक्स काय आहेत ते सगळं बघून आपल्याला काय करावं लागतं, प्रॉब्लेम्स काय आहेत ते बघून आपल्याला त्यांचं ऍक्सेप्ट करावं लागतं. आणि जे प्रॉब्लेम्स डायरेक्टली अटॅक करतात आपल्यावरती त्याला सोल्युशन पण काढावं लागतं. काही काही गोष्टींच्या पासून आपल्याला थोडंसं दोन पावलं मागे पण यावं लागतं, विड्रॉ पण करावं लागतं, आणि वर्क ब्रेक घेऊन किंवा थोडंसं कॉम्प्रोमाइज करून, की आता तुम्ही बघा पूर्वीच्या लोकांच्या बरोबर ती सासूच्या आणि सुनेच्या बरेच वादविवाद होतात. का वादविवाद होतात? तर बारीक बारीक गोष्टी असतात, कम्युनिकेशन गॅपिंग असतात, कधी कधी दोघींचे अपेक्षा जास्त असतात एकमेकीकडून. मग अशा वेळेस काय होतं की एकमेकीमध्ये कन्फ्लिक्ट किंवा संघर्ष निर्माण होण्याच्या जास्त गोष्टी असतात, आणि मग अशा वेळेस तुम्ही थोडंसं कम्युनिकेटिव्ह व्हा, थोड्या दोन गोष्टी त्यांच्या ऐका, दोन गोष्टी त्या तुमचं ऐकतील. हम्म असं संघर्ष टाळू शकतो आपण, आणि काय करू शकतो आपण कम्युनिकेशन किंवा आपला हे काय करू शकतो आपण कन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करू शकतो, किंवा आपण कन्फ्लिक्ट मनोसंघर्ष किंवा संघर्ष व्यक्ती व्यक्तीमधला संघर्ष टाळू शकतो, आणि मनातील पण आपोआपच संघर्ष त्याच्यामुळे काय होतो टळतो. हम्म आता नंतर काय आहे, आता त्यांनी काय दिलं मेथड्स दिल्यात कन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करण्याच्या. त्यांनी काय सांगितलं की आता आपण जे हे नॉर्मली उपाय बघितले पहिले जे होते ते,
की काय कशा प्रकारे. आता ह्याच्यामध्ये मेथड्स काय दिल्यात की मानसशास्त्रीय थोडक्यात मेथड म्हणजे डिफेन्स मेकॅनिझम. आता तुम्हाला मी मग सांगितलं होतं की सिग्मंड फ्राईडचं आपण मागच्या टर्म मध्ये मला वाटतं आपण थेअरी शिकलो होतो. त्याच्यामध्ये 8 प्रकारच्या तुम्हाला मी डिफेन्स मेकॅनिझम सांगितल्या होत्या. विक्षेपण, विस्थापन, विरेचन. तर त्या ह्या डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे मनाला तुमच्या एखाद्या भावनेपासून आघात होऊ नये म्हणून डिफेन्स मेकॅनिझम ह्या काम करतात. तर त्या कशा करतात की प्रत्येक जण आपल्या व्यवहारात कॉपअप होण्यासाठी किंवा समायोजन होण्यासाठी म्हणजे मग तो ताण आहे किंवा अँझायटी चिंता आहे, या सगळ्यांच्या मध्ये काय आहे की जो कन्फ्लिक्टमुळं तुम्ही काही गोष्टी अवॉइडच नाही करू शकत, कन्फ्लिक्ट निर्माण होणारच, संघर्ष निर्माण. अशा वेळेस काय होतं की डिफेन्स मेकॅनिझम काम करतं तुमचं. मी तुम्हाला जे सिग्मंड फ्राईडच्या 8 ज्या डिफेन्स मेकॅनिझम सांगितल्या होत्या मागच्या सिग्मंड फ्राईडच्या ते ह्या सगळ्या काय आहेत की त्या मनाला तुमच्या प्रोटेक्ट करायचं काम करतात किंवा तुमच्या ह्याला प्रोटेक्ट करायचं काम करतात आपोआपच. हा, म्हणजे मी तुम्हाला त्याच्या 3 प्रकारामध्ये पण सांगितलं होतं की समजा तुम्हाला गेम तर खेळाय म्हणजे तुम्हाला गेमची आवड आहे पण तुम्हाला गेम स्वतःला नीट खेळता येत नाही, मग अशा वेळेस तुम्ही काय करता की आपली जी टीम जिंकली त्याच्याबद्दल तुम्हीच पार्टी देता. तर तुम्हाला कारण का तर तुम्हाला त्याच्यामध्ये आनंद मिळवायचा किंवा ती टीम जिंकली तर तुम्ही त्यांच्या आनंदात तुम्ही सहभागी होता. कारण का एक प्रकारचं डिफेन्स मेकॅनिझमच आहे की तुम्हाला खेळायचं तुम्ही खेळला नाहीत परंतु तुमची टीम जिंकली तर तुम्ही त्यांच्या आनंदात आनंद मानून तुम्ही खेळता. त्याच्यानंतर काय असतं अजून की हे सगळे काय की डिफेन्स मेकॅनिझमच आहेत तुमचे एक प्रकारचे की तुमचं तुमच्यातील ताण तुमच्यातील अँझायटी कमी करण्यासाठी किंवा स्ट्रेस त्या गोष्टीचा आपण काय काय लोक दिवा स्वप्नातच रमतात. तुम्हाला काही ड्रीम पाहिलेलं आहे तुम्ही की मला हे हवंय पण ते तुम्हाला मिळत नाही तर तुम्ही नुसती दिवा स्वप्न पाहता किंवा झोपेत पण स्वप्नात ती गोष्ट पाहता. हे पण एक प्रकारचं काय आहे की डिफेन्स मेकॅनिझम आहे. मनामध्ये ताण किंवा चिंता निर्माण होऊ नये म्हणून आपलं शरीरच किंवा आपलं हेच काय करतं मनच डिफेन्स मेकॅनिझम करतं कोपअप होण्यासाठी एन्व्हायरमेंट मध्ये कोपअप होण्यासाठी किंवा समायोजन निर्मितीसाठी ते काय करतं नवीन नवीन टेक्निक्स वापरतं. नंतर काय आहे पुढचं जेव्हा आपण एखाद्या अशा प्रॉब्लेमला किंवा अडचणीला सामोरं जातो तेव्हा ती गोष्ट सॉल्व्ह करायच्या ऐवजी आपण काय करतो त्याच्यातून पळून जायचा मार्ग शोधतो. हा, आणि पळून जायचा मार्ग शोधतो आणि त्याच्यामुळे काय होतं की मग त्यामुळं हे आणि पळून गेल्यावर पण आपण त्याला एक्सप्लेनेशन देतो की बाबा त्याला स्पष्टीकरण देतो की मी का पळून गेलो तिथून. म्हणजे आपण असं सांगतो की बाबा दरीत उडी का नाही मारली किंवा ते तुम्ही बंजी जम्पिंग म्हणता तर मग तुम्हाला दरीची भीती वाटली किंवा त्याची भीती वाटली म्हणून मी नाही उडी मारली मग मी पळून गेलो. किंवा मला मी अभ्यास नाही केला कारण का तर मी आजारी पडलो. पण शाळेत पण असली विचित्र विचित्र कारणं सांगतो. का नाही अभ्यास केला तर मी आजारी होतो किंवा मला बरंच नव्हतं किंवा मी क्रिकेटच्या टीम मध्ये खेळायला बाहेर गेलो होतो. तर अशा प्रकारे आपण काय करतो कधी कधी आपण खूप प्रॉब्लेम्स फेस करायला टाळतो आणि मग काय करतो आपण त्याच्यामुळे काय करतो की कारण काही प्रॉब्लेम हे फेस करा म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेम मधून पळून जाणे हे काही सोल्युशन नाही परंतु ज्या वेळेस आपण ती गोष्ट कोपअप करू शकत नाही हँडल करू शकत नाही त्यावेळेस आपण काय वेळेस काय करतो आपण त्या गोष्टीपासून पळून जातो. नंतर काय थोडक्यात म्हणजे काय पहिलं डिफेन्स मेकॅनिझम म्हणू शकतो आणि सेकंड मेकॅनिझम काय म्हणू शकतो की आपण एस्केप मेकॅनिझम म्हणजे काय की पळून जाणे प्रॉब्लेम पासून आपण काय करतो पळून जातो आणि त्याला काहीतरी डिफरंटली एक्सप्लेन द्यायचं किंवा एक्सप्लेनेशन द्यायचा प्रयत्न करतो. नंतर तिसरं काय आहे की ह्याच्यामध्ये काय आहे की हे मेकॅनिझम मध्ये काय करते की आपल्या जे मनातील गोल आहेत किंवा आपली ध्येय आहेत किंवा त्याच्यासाठी काय करतं त्याला प्रोटेक्ट करायला आपलं शरीर किंवा आपलंच मन आपल्याला काय करतं मदत करतं की म्हणजे थोडक्यात बघा आता एखाद्या माणसांना एखादी गोष्ट मिळवायची तर तो डिसऑर्गनाइज आहे. डिसऑर्गनाइज म्हणजे काय तुम्हाला विचार करा कुठंही काहीही मिळवायचं म्हणलं की तुम्ही पूर्णपणे ऑर्गनाइज पर्सन लागतो त्याला. एखादी गोष्ट तुम्हाला अचीव करायची आहे तर त्याला तुम्ही ऑर्गनायझेशन पूर्ण ऑर्गनाइज राहावंच लागतं. का राहावं लागतं तर तुमची पुस्तकं नीटनेटकी ठेवायला पाहिजे तुमच्या नोट्स तुम्ही डिवाइड करून ठेवा. म्हणजे आता तुम्ही एम चा अभ्यास करताय तर तुम्हाला लेक्चर जरी तुम्ही आता अटेंड नाही करू शकले तर तुम्हाला त्याच्या रेकॉर्डिंग्स ऐकावे लागतात त्याच्यातून शॉर्ट नोट्स काढाव्या लागतात.
शॉर्ट नोट्स काढल्यानंतर तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर बघावे लागतात, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करावे लागतात, असाइनमेंट्स लिहाव्या लागतात. मग ह्या सगळ्या गोष्टी, पुस्तकं कुठली पाहिजेत, ती कुठली पुस्तकं वाचायची आहेत, ते व्हिडिओ कुठे आहेत फोल्डरमध्ये, ते सगळं तुम्हाला ऑर्गनाईज करावं लागतं. एका वेने ऑर्गनाईज करावं लागतं. तर मग काय होतं, तुम्ही अभ्यासाला बसला की हे सापडत नाही, ते सापडत नाही, ते सापडत नाही, ह्याच्यामध्ये तुमची 20 मिनिटं निघून जातात आणि अभ्यासाचा सगळा टेम्पोच निघून जातो. तर तुम्हाला हे कन्फ्लिक्ट टाळण्यासाठी प्रत्येक गोष्टीचं काय पाहिजे की तुम्ही हर्ट होऊ नये किंवा तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मनच काय करतं की काही गोष्टींना हे करतं किंवा मनच स्वतःला प्रोटेक्ट करायला लागतं की बाबा आपलं मनच आपल्याला समजून सांगायला लागतं की बाबा नाही, असं करून चालणार नाही किंवा असं तू केलं पाहिजेस, किंवा आपल्या मनातच आपले आपले विचार चालू होतात, किंवा कधी कधी आपल्याला आपलं मन डिसिप्लिन राहायला मदत करतं की बाबा नाही, डिस्ट्रॅक्ट होऊन आपण चालणार नाही, आपली परीक्षा जवळ आलेली आहे तर आपल्याला अभ्यास केलाच पाहिजे. तर अशा वेळेस आपलं मन काय करतं, आपल्याला मदत करतं. आता ह्याच्यामध्ये तुम्ही योगाचा जो प्रकार, आपण योगा ह्याच्यामध्ये काय घेऊ शकतो कन्फ्लिक्ट्स मध्ये, तर तुम्ही लक्षात घ्या की योगामध्ये आपण जे काही सगळं कार्य करतो, यम घ्या, नियम घ्या, आसन घ्या, प्राणायाम घ्या, प्रत्याहार घ्या, धारणा घ्या, ध्यान समाधी, तर आता यम नियम सगळ्यात जास्त हे आपल्याला मनोसंघर्षामध्ये काय करतात, मदत करतात. समाजात जे पाळावयाचे नियम यम आहेत आणि नियम स्वतः पाळावयाचे जे नियम तर समाजात पाळावे म्हणजे काय की अहिंसा, सत्य, ह्याच्यामुळे कितीतरी संघर्ष टळतात. तुम्ही हिंसा केली नाही, अहिंसा केली, त्या अहिंसेने बरेच गोष्टी तुमच्यामध्ये वाढतात. नंतर सत्य बोललात, खोटं नाहीत बोललात, तुम्ही सत्य खरं बोललात तर पुढच्या येणारे कितीतरी संघर्ष टळतात. हा, किंवा सत्य बोला तर त्याच्यामुळे संघर्ष टळू शकतात. त्याच्यानंतर काय की ब्रह्मचर्याच्या पालनामुळे पण संघर्ष टळतात. असं अहिंसा, सत्य, अस्तेय, चोरी न करणे. कारण का तर चोरी केली तर काय होईल की आपोआपच तुम्हाला मनामध्ये संघर्ष, म्हणजे तुमच्या चांगल्या गोष्टींचा, किंवा तुम्ही चोरी केली, तुमच्या मनामधून तुम्हाला काय गिल्ट वाटत राहतं. तर ह्याच्यामुळे पण कन्फ्लिक्ट निर्माण होतो मनामध्ये, मनोसंघर्ष की चोरायचं का ठेवायचं. पण चोरी करणे हे पाप आहे हे मुलांना सांगितलंय, मग त्या आपापच चोरी नाही करायची. तर हा काय करतो, आणि काय काय ना तसलं सायकोलॉजिकल डिसीज असतात की श्रीदेवीला डिसीज होता की त्यांना ते स्पून, प्रत्येक हॉटेलमधून एक स्पून घेऊन जायच्या, त्यांच्याकडे तसं स्पूनचं कलेक्शन, तर त्यांना ते तसं एक प्रकारचं मानसिक विकृती होती. मग त्याच्यासाठी मानसिक ट्रीटमेंट घेतली पाहिजे अशा गोष्टींसाठी. तर हे संचस, तपस, संतोष, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, ह्या सगळ्या गोष्टी किंवा हे 5 जे यम आहेत ते काय करतात, आपल्या मनाचं प्रबलीकरण, सबलीकरण करतात. काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे, ही गोष्ट सद्विवेक बुद्धी वाढवतात आपल्यातील. त्याच्यानंतर त्यामुळे निर्णय घ्यायला काय होतं, आपल्याला डिसिजन घेताना काय होतं की ह्या गोष्टी आपल्याला मदत करतात. कुठलाही निर्णय घेताना किंवा कुठलाही संघर्ष असेल तर ह्या गोष्टींच्या आधारे मनाचं सबलीकरण झाल्यामुळं आपण निर्णय, किंवा दोन दोन निर्णय जरी आपण घेतले तर दोन्ही गोष्टी पॉझिटिव्ह, दोन्ही गोष्टी करायच्या, तर दोन्ही गोष्टी कशा मॅनेज करायच्या ह्या गोष्टींसाठी पण ते आपल्याला मदत करतात. तर स्वाध्याय, ईश्वर प्रणिधानाने आपल्या मानसिक सात्विक भावना वाढतात, वाईट भावना आपल्या मनात येतच नाही. हा, त्याच्यामुळे शौच स्वच्छ स्वच्छ राहिल्यामुळे किंवा सगळ्यांच्यामुळे काय होतं की आपल्या मानसिक भावना किंवा कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करायचे कसे, किंवा सबलीकरणाने आपला संघर्ष मनातील कसा कमी करायचा, आपल्या सभोवतालच्या परिस्थितीशी कसं समायोजन करायचं आणि कसे डिसिजन घ्यायचे किंवा कसे निर्णय, दोन गोष्टी जर निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहेत, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहेत, निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहेत, तर त्या गोष्टींमध्ये कसं आपण निर्णय घ्यायचा, हे सगळं आपल्याला काय करतं, ह्याच्यामध्ये आपल्याला समजतं. हम्म. तर आता हे आपण काय करू, सगळे एकदा डिसिजन घेतल्यानंतर पूर्ण म्हणजे अन्नमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, ह्याच्यावरनं पण योगाची कशी आपण ट्रीटमेंट घेणार, किंवा पूर्ण अष्टांग योगाद्वारे पण कसं त्याच्यावर फरक पडतो, हे आपण सगळ्यांचं एकदाच एकाच वेळेस सेकंड मॉड्यूल मध्ये, तरी मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी थोडं थोडं सांगतच जाईल, परंतु आपण सगळ्यात सेकंड मॉड्यूल मध्ये पण हे सगळं आपण काय करू, एकदम व्यवस्थित पाहू. ह्याच्यामध्ये कुणाला काय अडचण आहे का कन्फ्लिक्ट मध्ये? नाही मॅडम. नाही ना, चालेल. मला परत पुढचं लेक्चर आहे एक.